सर्व पक्षांचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे तक्रारींबाबत चर्चा करणार. चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद. कोण कुणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. राज ठाकरे मवियासोबत जाणार का या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. कुणाची युती झाली तरी भाजपा आणि महायुतीच निवडणुका जिंकणार, फडणवीसांना विश्वास. काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका, निर्णय नाही. राऊतांचं सूचक विधान, तर आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडणार, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट. भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी सर्वे सुरू. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार. युती न झाल्यास प्लॅन बी तयार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन. वरळी डोममध्ये अजित पवार जिल्हाध्यक्षांशी संवाद साधणार. आमदार संग्राम जगताप अजित पवारांची आज भेट घेण्याची शक्यता. वादग्रस्त वक्तव्यानंतर संग्राम जगतापांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नोटीस. अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. सामनाच्या अग्रलेखामध्ये भारत अफगाणिस्तान संबंधांवर भाष्य. माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती. वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं. मंत्री गणेश नाईक यांची माहिती. वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याचं गणेश नाईकांकडून कबूल. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार. तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस. चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश. पालघरमध्ये आदिवासी समाजाचा आज भव्य मोर्चा. आरक्षण घुसखोरी विरोधात आदिवासी समाज आक्रमक. आमदार विलास तरेंच्या नेतृत्वात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. चीनकडून अमेरिकेच्या सर्व जहाजांवर आजपासून अतिरिक्त बंदर शुल्क लागू. टॅरिफ युद्धादरम्यान चीनचा अमेरिकेवर पलटवार.